तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही कारण तुम्ही इंग्लिशला सब्जेक्ट समजता, अजूनही त्याला लँग्वेज म्हणून ट्रीट करत नाहीये. मला एक थोडस ऑनेस्ट उत्तर द्या, तुम्ही इंग्लिशला सब्जेक्ट म्हणून का ट्रीट करताय? कारण प्रत्येक वेळी इंग्लिश लँग्वेज म्हणजे ग्रामर, टेन्स, रूल्स, एक्झाम या सगळ्या चौकटीमध्ये तुम्ही इंग्लिशला बसवलेलं आहे. आणि हे सगळं आलं म्हणजे ग्रामर आले, रूल्स आले, टेस्ट आली, एक्झाम आलं, हे म्हणजे काय की हे सब्जेक्टशी रिलेटेड आहे. आणि या सगळ्यामुळे तुम्ही इंग्लिश शिकता, पण ऍक्च्युली तुम्ही इंग्लिश बोलतच नाही, कारण तुम्ही आजपर्यंत त्याला इंग्लिश सब्जेक्ट म्हणून ट्रीट केले. तुम्ही त्याला त्याच्याकडे स्किल म्हणून कधी पाहिलेलंच नाही. स्कूलमध्ये असल्यापासून आपल्याला काय शिकवलं गेलं? पाठ करा, लिहा, एक्झाम द्या आणि मार्क मिळवा, एवढं सगळं आपल्याला शिकवलं गेलं. पण ऍक्च्युअली मध्ये इंग्लिश स्पीकिंग करायचं असेल तर आपल्याला काय करायचं हे कोणी नाही सांगितलं. तुम्हाला असं कोणी सांगितलं का की रोज इंग्लिश बोला, रोज चुका करा, त्या चुकातून तुम्ही शिका, रिअल लाईफ मध्ये इंग्लिश वापरा, असं तुम्हाला कोणी सांगितलंय का? नाही. म्हणूनच तुमच्या ब्रेन मध्ये एक गोष्ट फिक्स झाली, काय की इंग्लिश इज इक्वल टू सब्जेक्ट अँड सब्जेक्ट इज इक्वल टू सिरियसनेस प्लस फिअर. आणि जिथे फिअर असते तिथे स्पीकिंग कधीच होत नाही. आता मराठी लँग्वेज बघा, तुम्ही मराठी कधी शिकलात? त्याचे ग्रामरचे रूल्स कधी पाठ केले? कधी त्याचा टेन्सेसचा अभ्यास केला? नाही ना. मग तुम्ही मराठी ऐकलं, इमिटेट केलं आणि बोलायला लागलात. म्हणजेच काय, तुम्ही मराठी लँग्वेज म्हणून शिकला, तुम्ही मराठी सब्जेक्ट म्हणून नाही शिकला. लँग्वेज ही कधीही शिकायची नसते, ती वापरायची असते. तुम्ही इंग्लिशला जेवढं बुक मध्ये ठेवाल, जेवढं रायटिंग फॉर्मॅट मध्ये ठेवाल, तितकं तुमच्या तोंडामध्ये कधीच इंग्लिश येणार नाही. त्यामुळे आजपासून इंग्लिशला सब्जेक्ट म्हणून न ट्रीट करता तुम्ही त्याला डेली लँग्वेज म्हणून ट्रीट करा. आणि हे ट्रीट करण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला सिंपल स्टेप्स फॉलो करावे लागतील. काय आहेत ह्या सिंपल स्टेप्स? रोज 10 मिनिटं इंग्लिश मध्ये सेल्फ टॉक करा. मोबाईल असेल, एखादी वेगवेगळ्या गोष्टी असेल, खुर्ची असेल, टेबल असेल, बॉटल असेल, अशा गोष्टींना इंग्लिश मध्ये डिस्क्राईब करायला सुरू करा. साधी साधी छोटी छोटी वाक्य तयार करा. फ्रेंड सोबत सिंपल इंग्लिश ट्राय करा. हे सगळं करत असताना ग्रामर परफेक्ट नाही आलं तरी चालेल, पण बोलणं कुठेही थांबवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इंग्लिशकडे सब्जेक्ट म्हणून बघाल त्यावेळेला तुम्ही तो सब्जेक्ट पास करता, पण जेव्हा तुम्ही इंग्लिशकडे लँग्वेज म्हणून बघाल त्यावेळेला ती लँग्वेज तुम्ही जगायला चालू करता. सो स्टॉप स्टडीइंग इंग्लिश, start living English. Follow me for more practical things about English speaking. Thank you.